आजचा आपलं प्रास्ताविक भाषण मी सुरू करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सतीश बांगड सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पांडे सर आणि पांडे मॅडम, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सत्कारमूर्ती, त्यांचे परिवार आणि आमचा IDFC परिवार, या सगळ्यांचं मी IDFC बँकेतर्फे हार्दिक स्वागत करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश होता तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा आमचा एक खूप वेगळा उद्देश होता. तो म्हणजे की IDFC बँकेच्या मध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्याच मध्ये आपल्या घरातील, आपल्या आसपासमधील ज्याही महिला आहेत त्या आपल्या नजरेत त्या सुपरवुमनच आहेत. माझ्या या मताला कदाचित सगळेजण मान्यता देणार आहे की नाही. सो आम्ही आजच्या दिवसाला कन्सेप्ट अशी बनवली होती की IDFC परिवाराशी संबंधित असलेल्या आम्ही काही परिवारांपर्यंत पोहोचलो आणि त्या परिवारातील व्यक्तींना, मुख्यांना आम्ही विनंती केली की आपल्या परिवारातून आपल्यासाठी असलेली सुपरवुमन तुम्ही नॉमिनेट करा अवॉर्डसाठी. आणि त्यांना आम्ही IDFC बँकेतर्फे जो हा प्रोग्राम होणार आहे त्या प्रोग्राममध्ये वुमन एक्सेलन्स हा अवॉर्ड देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार. तर या युनिकच्या कार्यक्रमासाठी IDFC बँकेकडून आम्हाला आमच्या MD साहेबांनी अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी, हा सोहळा आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आजचा हा कार्यक्रम अशा प्रकारे जुळून आला आहे. तर आज जो आपण हा कार्यक्रम केलेला आहे, आपल्या परिवारातील, आपल्या फॅमिलीतील जी सुपरवुमन आहे त्यांना गौरवान्वित करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहे. कारण आमच्या नजरेमध्ये आपल्यासमोर बसलेल्या सगळ्या ताई, आई या ज्या आहेत ह्या सुपरवुमन आहेत आणि त्यांना सन्मानित करणे हा आपलं कर्तव्य आहे. तर मी आज जास्त वेळ न घेता आपण पुढच्या सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाला वळूया आणि माझ्या शब्दाला मी इथेच विराम देतो आणि मॅडमला विनंती करतो की कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद.